तर चाललोय खालच्या स्पॉटवर, पण वाट एकदम गच्च झाली आहे. कोण आहे? कोकर आहे, कोकर आहे. पटापट 3 मासे पकडले झापकन, 3 प्रकारचे 3 मासे. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण 5 वाजता खाडीवरती आलेलो फिशिंगला बऱ्याच दिवसानंतर. तर आपल्या खालच्या जुन्या स्पॉटला आलेलो, तर मस्तपैकी कॅच झालेत. तर व्हिडिओ नक्की बघा पूर्ण, मजा आली जामच. ऊन आहे बरंच अजून. तर आपल्याला ॲक्च्युली खाली जायचं आहे खालच्या स्पॉटवरती खूप दिवसानंतर. तर थोडं इकडे मारतो आधी, ऊन आहे तोपर्यंत, आणि साधारण 5:45-6 झाले ना की मग इकडून निघूया, मग आपल्या मेन स्पॉटला जाऊया खालती. तर हाय टू लो चालू आहे, अजून साधारण तासाभराने पाणी खालती जाईल. तर पाणी खालती जाते बऱ्याच दिवसानंतर. इकडे कविता आहे. कविता कुठे गेली? कविता कुठे दिसत नाही. तर कविता दिसली आहे फायनली आज. तर 2 सेटअप आणले, ते कविताला सेटअप आणलाय आणि माझ्याकडे आहे तो. तर ही FX आहे नवीन आणलेली, मेजर क्राफ्ट इंद्रा, आपला फेवरेट रॉड. आणि मरवीचा एक 3 इंचाचा शेड लावला आहे रबर. जिगेड घरी बनवलेला आहे, होममेड जिगेड आहे, नवीनच मोडलो बनवला. चला तर बघूया मारून. पाणी मस्त आहे, कोण मारतं का बघूया उन्हातून. सध्या बेट फिशिंग चालू होती, आज लूर फिशिंग बघूया. 0.26 mm लाईन आहे. बघूया काय मासा आहे. ओ शेट, 2दा फॉलो करून मारला पाठवून. छोटा मासा होता वाटतं. 2दा फॉलो करून मारला मागून. दोनदा पाठवून कोणीतरी मारला मित्रांनो, पण शेपटीला पकडला. छोटी साईज होती ही बघा, पहिल्याच कास्टला. कौन था ये? थांबा आता हळू आणूया. आता धरता काय बघूया कोण. छे मारतंय रे बारीक कोणतरी येऊन, टिचकी मारून जाते काय माहीत. ती बघ फिडिंग तिथे होती पलीकडे. सुटला मासा मित्रांनो, कॅमेरा चालू करायच्या अगोदरच. मस्त बाईट होती, हुक होऊन सुटला. शा आणि पण एक फॉलो करून मारला. एकदा बारीक टिचकी मारली आणि धरला लूर होता. हुक झाला नाही प्रॉपर. मी बोललो खाली लूर लागला, पण लगेच पकडलं पण परत मागून. शे चांगला पीस होता. हो परत फॉलो करतोय बघा. शेट अगं शेट बघितला 3दा. शेट हे बघ कंटिन्यू फॉलो करतोय, मारतोय. शेट 3दा 4दा कंटिन्यू फॉलो करून मारला. काय आहे? चला मित्रांनो, खालच्या स्पॉटवरती जाऊया. होत्या स्ट्राईक इथे छोट्या छोट्या, आणि एक मासा लागून सुटला. चाललोय खालच्या स्पॉटवर, पण वाट एकदम गच्च झाली आहे. ऊन येत नाही इकडे. उन्हाळ्यात जराशी असते वाट. गुरं वगैरे येतात. आता पावसाळ्यात इकडे गुरं येत नसणार, तर गुरं इकडे मस्तपैकी वाट करतात. बेकार आहे, बेकार भरलेलं. अजून पुढे तर जामच असेल मला वाटतं. या जिवंत आहे. मेलेला मासा सापडला कविताला कसला तरी. काय आहे? छोटं पिल्लू आहे काळबोंड्याचं. टाकून दे त्याला. मेला कसा पण तो? वरती आला पाण्यात गोड्या.
हे बघा रानडुकर येतोय ते लोळायला. डेंजर जंगल आहे, डेंजर जंगल. खूप दिवसानंतर इकडे आलोय. 2-3 महिने झाले असतील, म्हणजे पावसाच्या अगोदर आलेलो, पाऊस चालू व्हायच्या अगोदर आलेलो. आता पाऊस संपत आला तेव्हा आलोय. बघूया खूप दिवसानंतर ह्या दगडावरून काही कॅच होतो का. तर सेटअप खोलला नाही, सूर्य खाली जात आलाय. आता बघूया इकडे काही कॅच होतो का. पाणी एक नंबर आहे, पण मासा बघूया खालती तरी आहे का. वरती एक स्ट्राईक होती, मिस झाली, पण इकडे बघूया काय विषय आहे. काहीतरी लागायला पाहिजे. अरे बाबा, हे बघ कोणतरी कंटिन्यू मारता. शेट मिस झाली स्ट्राईक. इथे पण मित्रांनो स्ट्राईक मिस झाली. शे आपला हल्लूरच वापरायला नको. पहिल्याच कास्टला इकडे मारलं होतं, स्ट्राईक मिस झाली. कोण होतं काय माहिती. दुसरा लूर लावूया. हो शट, काय फालतूगिरी आहे. स्ट्राईक मिस होतात मित्रांनो. कोण ओढते काय माहिती. झापकन ओढलं होतं आता पण बघितलं. हो हा बघ, टारपून आहे, टारपून आहे. कोकर आहे, कोकर आहे. कोकेरी मित्रांनो, कोकेरी. ऐशपत कसली धावली बघितलंस. लागून रापकन बाणार की. मी बोललो टारपून आहे की काय, काटायला लागेल. तिकडे पण कोकेरीच होती असेल. हे बघा मस्त साईज आहे. त्याची प्लेट मारून बघूया. थांबा आधी हाच मारून बघतो परत एकदा. मरवीचा तर झपकन बाईट करून जातेच. आता जवळ येऊन बाईट केली एकदम सुसाटमध्ये. कसली धावली होती. चला मासा लागला येऊन इथे. तीच होती काय कळत नाही. येते तर कोकेरी बाणार की धावते कुठे पण. कोकेरी आहे छोटी साधारण. एक प्लेट मारून बघूया पकडते काय, नाही तर मग करली ते. जमीन आहे खाली, दूर अटकेल. लागत नाही. सिंकिंग लूर लावून बघूया नाहीतर. हे हो लागला. बाजूला सुटला की हाय उठ बाजूला. टारपून लागला. टारपून कविताला सुटला होता ना, तोच लागला मला वाटतं. परत जिग प्लेटला लागला. पण मस्त साईज आहे. पहिल्यांदाच काढला टारपून मला वाटतं. आणि लागला कशाला माहिती आहे, घरी बनवलेल्या जिग प्लेटला. का नाही होती मित्रांनो, वडतच नव्हता कविताला. ही बघा लगेच बाहेर आली. मस्तच एकच नंबर. ही बघा का नाही लागली. मी बोललो कविताला ओढतच नाही, कविताला हालतच नव्हता रॉड. एक नंबर आहे, एक नंबर. पटापट 3 मासे पकडले झापकन. 3 प्रकारचे 3 मासे. हुक चांगली झालेली बघा, मस्त फारावलेली. नादखुळा फारावलेली, सुटली नसती तशी उडी मारते तरी पण. मस्त साईज आहे. पण 2दा फॉलो करून मारला. ही बघ लागली परत. शेट अरे शेट काय तुटला. सुटला लाईनच तुटली.
मित्रांनो स्ट्राईक होती, घेऊन गेला मासा. लीडर नव्हता त्याला बांधलेला. मगाशी कविताने एक लूर घालवला ना, त्याच्यामुळे तिला मी एक पिंक शेड लावून दिली होती अशी जस्ट जुनी, तर त्याच्यावरती कानही फारवली कविताने. आणि आता जस्ट परत अजून एक मासा फारवलेला, पण घेऊन गेला लाईन लगेच तोडून. बघूया अजून काय होतंय का स्ट्राईक. कानही मस्त लागली, झपाझप स्ट्राईक होत आहेत, झपाझप. कविताला पाठोपाठ स्ट्राईक झाल्या होत्या लगेच 2, पण लीडर असतो ना तर दुसरा मासा आला असता. आणि कविताचा ड्रॅग टाईट होता, कविताने चेक नाही केला ड्रॅग कितपत टाईट आहे, त्याच्यामुळे तो मासा लागला ना तो लगेच लाईन तुटली. दिसला तोच उलटा फिरत वरती जातोय, मी बोललो ना तुला. गुंजा असेल, कोकर असं नाही करीत. लागला लागला, कान आहे वाटतं. बघ कान आहे, हमखास कान आहे. नको तिथं थांब. काय आहे? कान आहे, कान आहे, कान आहे. उडोक नको रे बाबा. नाही आली काना. यस, दुसरा जिताडा. मरवीची व्हाईट शेड, सेम साईज आहे. काय हा बघा, मस्त साईज आहे, सेम साईज आहे पण मस्त. 1.5 किलो साधारण. 2 कान आहे. 1 नंबर संध्याकाळ आजची. मस्त स्ट्राईक झाली आहे मित्रांनो, लाईव्ह एकदम. अजून थोडासा उजेड आहे. मार ना, मार. माझा आला लूर. स्पॉट पावला पावसाळ्यानंतर, होय ना. पावसाळ्यानंतर पहिल्यांदाच आलो. तू पावले काय? कविता बऱ्याच दिवस दिसली नव्हती ना, आज आली. लग घेऊन आली काय कळत नाही घरात ना. सगळ्या स्ट्राईक तिकडे झाले, इकडे स्ट्राईक नाही. आकाश बघा काय भारी झालंय, जबरदस्त दिसतंय एकदम मस्तपैकी. एक नंबर आकाश झालं बघा, भारी. सूर्य गेला केव्हाच आहे खालती, पण आकाश मस्त झालं. इकडे स्ट्राईक एक पण नाही झाली ह्या साईडला खाली, नंतर इकडे पण स्ट्राईक होते. थोडा वेळ बघूया काळोख पडेपर्यंत साधारण, आणि मग जाऊया. चला मित्रांनो, लास्ट कास्ट मारतोय कारण मच्छर खूपच चावते. सगळेच मासे आज पकडूया नको. 4 मासे भेटलेत मस्तपैकी. काय दिसतो नजारा माहिती आहे, जबरदस्त. पण एवढा नजारा बघायला नाही ते मच्छर चावून घ्यावी लागते. खूप मच्छर चावते, खूप मच्छर चावते, चिलट चावते बारीक सगळं. उद्या येऊ संध्याकाळी परत गरवायला. तर इकडे कविता फिशिंग करते. तर आता फिशिंग थांबूया, मच्छर खूप चावते. छोटी बारीक मच्छर असते ना, चिलाट, लय चावता, लय म्हणजे खाजून खाजून येडा होत अजून इथं थांबलेलो तर मासे मस्त लागले. तर 2 काने लागल्या मस्त चांगल्या साईजच्या, जवळजवळ 1.5-2 किलोच्या, म्हणजे 1.5 किलो तरी असतील. एक मस्त टारपून आणि एक कोकरने भारी सुरुवात केली इथे. तरी पण कविताचा मासा गेला, ड्रॅग टाईट असल्यामुळे. ती पण कानाच होती असणार, कारण झपकन ओढलं ना तर लगेच लाईनच तुटली कविताची. आणि लीडर नव्हता त्याच्यात, दुसरी गोष्ट. तर हे बघा, ही एक काने लागली मस्तपैकी. बघा, ही कविताला लागली मला वाटतं. ही साधारण मोठी आहे, हलकीशी. आणि ही मला लागली. ही बघा, जिवंत आहेत. तर 3 मासे मला लागले. हे बघा, एक टारपून, हा कोकर बाहेर काढले. कसा काम झाला? एकच नंबर. तर काळोख झाला आता बराचसा, आणि जंगलातून आलो होतो. आता मोबाईलच्या टॉर्चवरती जायला पाहिजे जंगलातून. मच्छर तर खूप चावते. चला पिशवीत टाकूया मासे. घरी गेली होती, 4-5 दिवसाने आली मला वाटतं. दुपारीच आली. मी बोललो फिशिंगला जाणार आहे, तर मला बोलली मी पण येते तुमच्यासोबत फिशिंगला. बोललो चल. तशी पण कंपनी नव्हतीच कोण, तर बोललो चला. तर नशीब, तर आणलं. पण एक मासा काढला मस्त, की अजून एक काढला असता, चुकला.
मिस झाला, एक लूर घेऊन गेला. चल मजा आली. चलो अभी मछली खाएंगे. चला मित्रांनो, ॲक्च्युली सकाळीच येणार होतो मी फिशिंगला, पण सकाळी ना कंटाळा केला. बोललो संध्याकाळचे स्ट्राईक होतील कदाचित. तर वरती मला माहिती होतं तिकडे काय स्ट्राईक एवढी होणार नाही, पण इकडे आता ह्या सीझनला कदाचित स्ट्राईक होईल. पण एकच नंबर आलेलं काम झालं, मस्तपैकी पटापट मासे लागले. तर आता कल्टी मारूया पटापट मच्छरांना खाऊच्या अगोदर. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.